नमस्कार मित्र हो. आज मला तुमच्याबरोबर एक कथा शेअर करायची आहे आणि त्याचं तात्पर्यसुद्धा डिस्कस करायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. एकदा काय झालं की दोन संन्यासी प्रवास करत होते आणि प्रवास करता करता ते एका नदीच्या काठी आले. त्यांना पैल तीराला जायचं होतं, नदी ओलांडून. पण जिथून त्यांना नदी ओलांडायची होती तिथे नदीचा जो प्रवाह होता तो प्रचंड वेगवान होता आणि तिथून नदी पार करणं अतिशय अवघड आणि जिकिरीचं काम होतं. त्यांचं असंही लक्षात आलं की एक सुंदर तरुण अशी मुलगी सुद्धा ते नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करते आहे. त्या दोघा शिष्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एक त्याच्यामधला तरुण होता, दुसरा हा त्याच्या वडील भावासारखा होता. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, पण जो वडील भावाप्रमाणे जो संन्यासी होता त्याने पटकन त्या तरुण मुलीला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि नदीपात्र पार केलं आणि तिला सोडून दिलं. अर्थातच जो तरुण संन्यासी होता, वयाने कमी असलेला, तो सुद्धा त्यांच्या पाठीमागून गेला. पण त्याच्या मनामध्ये विचारांचं एक वादळ आलं. ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. बराच वेळ ते चालत चालत राहिले. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. पण तो जो तरुण संन्यासी होता त्याच्या मनामध्ये जे विचारांचं वादळ आलं होतं त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की आत्ता बोलायलाच पाहिजे आणि हा जो वडीलधारी संन्यासी आहे त्याला विचारायलाच पाहिजे. म्हणून त्याने त्याला विचारलं की गुरुबंधू, आपण संन्यासी आहोत. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये स्त्रीला स्पर्श करणार नाही अशी आपण शपथ घेतलेली आहे जेव्हा संन्यास आपण घेतला तेव्हा. असं असतानासुद्धा तुम्ही त्या तरुण सुंदर अशा मुलीला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन नदी पार कशी काय केली? त्याच्यामुळे तुम्ही भ्रष्ट झालात असं तुम्हाला नाही वाटत का? किंवा तुम्ही तुमची शपथ मोडली आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का? तो जो वडीलधारी संन्यासी आहे तो किंचित हसला आणि म्हणाला की अरे तरुण संन्यास्या, त्या मुलीला आम्ही 3 तासापूर्वीच त्या तीरावर सोडून आलो. पण तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये तू तिला का अजूनपर्यंत कॅरी करतोयस? तरुण संन्यासी जे काय समजायचं तो समजला, कारण तो बुद्धिमान होता. कथा एवढीच आहे, पण त्याचं तात्पर्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या भूतकाळामध्ये बरेचसे असे प्रसंग घडलेले असतात, छोटे छोटे प्रसंग घडलेले असतात. कुटुंबियांमध्ये, मित्रांमध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी, वैयक्तिक किंवा सार्वजनिक आयुष्यामध्ये, की ज्याच्यामुळे आपण ते छोटे छोटे जे प्रसंग असतात त्यांचं घडणं आपल्या मनावर कोरीव काम करून टाकतं आणि ते अशा प्रकारे करून टाकतं की आपण त्यांना विसरू नाही शकत. सतत त्या घडलेल्या प्रसंगांना आपण पुन्हा पुन्हा आठवणीत आणण्याचा प्रयत्न करतो. भूतकाळात जाऊन त्या प्रसंगांना आपण आठवतो. मनाच्या स्वभावामुळे आपण त्यांना मॅनिप्युलेट करतो आणि काहीतरी कल्पना करत बसतो. उद्विग्न होत राहतो, क्रोधित होत राहतो, अशांत होत राहतो. आयुष्यामध्ये अशा छोट्या मोठ्या घडलेल्या वाईट गोष्टी असतात, त्यांना आपण सतत मनामध्ये बर्डन म्हणून कॅरी करत राहतो, त्या मुलीसारखं, त्या संन्यासाने जसं घेतलं होतं तसं. पण आपल्याला कळायला पाहिजे की त्या मुलीला उचलून घेऊन त्या संन्यासाने जसं तीराच्या पैलतीरी तो गेला काही काळासाठी, ती घटना तेवढ्यापुरतीच घडली आणि तिला त्याने सोडून दिलं. तो विसरलासुद्धा झालेला प्रसंग. पण जो दुसरा संन्यासी होता तरुण, त्याने मात्र तो घडलेला प्रसंग आपल्या मनावर कोरून ठेवला आणि त्याचं बर्डन करून घेतलं. आपण या आयुष्यामध्ये असंच करतो. बऱ्याचशा लोकांकडून आपला बऱ्याचदा अपमान होतो. कुटुंबामध्ये म्हणा, नातेवाईकांमध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, कामाच्या ठिकाणी म्हणा.
दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ आर लाईफ. आपण त्याला अवॉइड नाही करू शकत. पण त्या सिनियर संन्यासाने जसं त्या मुलीला तिथेच सोडून दिलं नदी तीर पार करून, तसं या छोट्या छोट्या प्रसंगांना, छोट्या छोट्या स्मृतींना, ह्या आठवणींना आपण तिथेच सोडलं पाहिजे आणि लाईफला कॅरी ऑन करायला पाहिजे. त्याचं बर्डन आपल्याला होऊ देता कामा नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे त्याचं तात्पर्य आहे. तरच आपण सुखी होऊ शकतो किंवा पॉझिटिव्हली आपण आयुष्य जगू शकतो. हे त्याचं तात्पर्य आहे, जे मला तुमच्याशी डिस्कस करायचं होतं. धन्यवाद.